संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायाच्या देहूनगरीत वारकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। प्रस्थान सोहळा उद्या आहे, पण तुकोबारायांच्या मंदिरात टाळ मृदुंगाचा नाद आजपासूनच निनादू लागलाय। पाहुयात तुकोबारायाच्या आहोत आणि आजची जी ही लगबग आहे ती आता तुम्ही बघू शकता की तुकोबारायांच्या देहूमधल्या या मंदिरामध्ये वारकऱ्यांनी भाविकांनी दर्शनासाठीची ही लगबग आपल्याला दिसते आहे। अनेक गावोगावचे वारकरी वारीच्या निमित्ताने देहूनगरीमध्ये दाखल होत आहेत। अर्थातच प्रस्थान उद्या आहे, मात्र तत्पूर्वी आजपासूनच इथे वारकऱ्यांची ही जी गडबड आहे, ही जी लगबग आहे, ही सगळे आपल्याला दिसते आहे। दर्शनासाठी हळूहळू गर्दी वाढताना दिसते आहे। मात्र त्याचबरोबर आजपासून इथे अनेक काही ज्या दिंड्या आहेत, ज्या वेगवेगळ्या राज्यातून म्हणा किंवा वेगवेगळ्या गावातून म्हणा, अशा प्रकारच्या दिंड्या ज्या आहेत आता इथे देहूनगरीमध्ये दाखल होताना आपल्याला दिसते आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा देहूनगरी टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमू लागलेली आहे। फुगड्यांचे खेळ इथे मंदिरामध्ये, तुकोबारायांच्या मंदिरामध्ये, शेळा मंदिराच्या समोर आता वारकरी हे खेळताना दिसत आहेत। हाच सगळा आनंद आहे, हा सगळा माहोल आहे जो या वारीची वाट, हे जे वारकरी आहेत, अनेक संत श्रेष्ठ जे आहेत, अनेक बुवा जे आहेत, ते या वारीची वाट किंवा सर्वसामान्य वारकरी जे आहेत, याच सगळ्या आनंदासाठी हा जो मृदुंगाचा नाद आहे त्याचा आस्वाद, त्याचा आनंद घेण्यासाठी ही सगळी मंडळी वारीसाठी दाखल होत असतात। त्यामुळे हा सगळा याही वर्षी अनेक वारकरी वर्षानुवर्षे वारीची ही परंपरा पुढे चालवत असतात। हीच परंपरा पुढे राहावी यासाठी घरातले जे ज्येष्ठ मंडळी आहेत ती आपली तुकोबांच्या चरणी असेल, माऊलींच्या चरणी असेल, सेवा प्राप्त व्हावी म्हणून आपल्या अगदी मानाने, तिष्ठतेने, तळमळीने वारीमध्ये दाखल होत असतात। आपल्यासोबत एक अशी एक दिंडी आहे की जी कुठच्या आता ज्या देहूनगरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दिंड्या दाखल होत आहेत। पाहूया की माऊली कुठनं आला, तुमच्या दिंडीविषयी माहिती द्या। आम्ही लातूर जिल्ह्यातून आलो, औसा तालुका लातूर जिल्हा, गाव आशिव, इथून आम्ही दरवर्षी परंपरापासून आम्ही 100 वर्षापासून आमची पूर्वज एक वारी करत होते, त्याप्रमाणे त्यांची आम्ही वारी परंपरा चालू ठेवलेली आहे। जवळजवळ 100-125 वर्षापासून वारी आहे आमची, औसा तालुका लातूर जिल्हा। काही महिला वारकरी पण आपल्याला दिसतात। माऊली किती वर्षापासून वारीला येत आहे? काय पहिल्याच वर्ष आहे ना वारी येतात, पहिलेच वर्षी चांगलं झालंय, पाऊस पाणी पडलंय चांगलं, बाळात चांगलं झालं म्हणून वारी करतात। दर्शन भेटावं म्हणून यावंच वाटतंय, आम्हाला आवडीनं यावं वाटतंय। हां, तुकाराम महाराजचं, ज्ञानेश्वर महाराजांचं खेळावं, नाचावं, भेटावं, सगळ्याला असं गणागोतावणी वाटतंय, फुगडे खेळा वाटतंय। तुकोबारायांची माऊलींची अशीच सेवा घडो आणि म्हणूनच हा सगळा आनंद आपण अनुभवण्यासाठी वारीमध्ये दाखल झाल्याचं ही सगळी वारकरी मंडळी आपल्याला सांगताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह प्रशांत नानाजपुरे, झी मीडिया, देहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।